हे गाइस, वेलकम टू अनदर व्लॉग. आणि हा व्लॉग मी गाडीतून सुरू करत आहे. तर तुम्हाला कळलं असेल की मी कुठेतरी चालली आहे. रात्रीचा टाइम आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मी चाललेली आहे आज माझ्या मम्मी पप्पांसोबत एका डेटवरती. डेटच म्हणायला गेली कारण आम्ही जाणार आहोत विट्यामध्ये असंच फिरायला. म्हणजे अजून आमचं काही ठरलेलं नाही कुठं जायचं काय जायचं. बट आमच्या मम्मीला होत आहे पाणीपुरी खायची क्रेव्ह. मग पप्पा कसं नाही म्हणू शकतील तिला. पप्पांच्यात तेवढी हिंमतच नाही की ते मम्मीला नाही बोलतील. सो आम्ही आता जाणार आहोत पाणीपुरी खायला. म्हणजे आत्ता लगेच नाही बट प्लॅन मध्ये आहे. आणि मी जर काय सांगितलं तर ते पप्पा बिलकुल सुद्धा ऐकणार नाहीत हे मला माहित आहे. त्यामुळे मी काय बोलून माझा पचका करून घेणार नाहीये. आणि राजा राणीची जोडी मस्त पुढे बसलेली आहे बघा. मम्मी आपके डिमांड पर हम चल रहे हैं. आपको कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. ये लेके जा रहे हैं. तर आमच्या विट्यामध्ये आणि आज दिवसभर खूप पाऊस पडला. आम्ही 7 वाजता निघणार होतो पण गणपतीची मूर्ती बघायसाठी म्हणजे बुक करायसाठी. बट खूप पाऊस होता. पावसाने आमचा पचका केला. त्यामुळं गणपतीची मूर्ती कपडे कुर्ता पायजामा कलरफुल आहे जाऊ ओके. सो असं काहीतरी आमचं ठरतंय. मी तुम्हाला भेटते लवकर. बाय. आम्ही आलोय रवींद्र वस्त्रनिकेतन मध्ये भावाला कुर्ता घ्यायला. ओव्हर ऍक्टिंग. आमच्या मम्मी एक काम सांगितलं की दुसरी कामच करायला लागतील लगेच. कशाला पाहिजे ना. भेटतो. सो गाईज शॉपिंग झालेली आहे आणि मला नाही वाटत आता की पाणीपुरीचं ओपन असेल. बट सी मी तुम्हाला काहीतरी दाखवत होते बघायची बट ते बंद झालं माझ्याकडून चुकून आणि जे दाखवायचं ते मागं गेलं. सो शॉपिंग झालेली आहे आणि मला नाही वाटत आता एखादा पाणीपुरीसाठीचा स्टॉप ओपन असेल. बट बघूया असला तर खाऊ. इथं आहे ते पुढे आरकेच असते ना. हरके ती कुठली तिथे नाही राकेश मेरे को पता है. तर मग राकेश पाणीपुरी वाल्याचं ओपन असेल तर पाणीपुरी खाऊ नाहीतर मग घरी जाऊया. गाईज येस आहे पाणीपुरीचं ओपन. तर आता पाणीपुरी खाऊया. भेटूया तुम्हाला लवकरच पाणीपुरीच्या वेळेला. मग पैसे कशाला पाहिजे. सो गाईज आम्ही पाणीपुरी खायला थांबलेलो आहोत. राकेश पाणीपुरी एक टेस्ट करायचं तसं नाही चाललं तिथं. तिच्यासाठी काही नाही माझ्यासाठी काय नाही सगळेच खाणार आहे. तुझ्यामुळे आम्ही रात्रीच्या जवळपास किती वाजले थांबा काय दाखवते मी तुम्हाला. ओके रात्रीच्या 9:45 वाजता. पावणे 10 वाजता आम्ही हिच्यासाठी पाणीपुरी खायला आलेलो नाही. फक्त माझं नाव पुढे केलेलं आहे. सगळ्यांना हवी आहे असं काय नाहीये. पप्पा तुम्ही नाही खाल्ली पाहिजे पाणीपुरी. त्यांच्या समोरच बसतात आणि पाणीपुरी अरे 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 गाईज काय मग काय म्हणणं आहे तुमचं. आमच्या मम्मीला खूप दिवसांपासून क्रेविंग होत होते ना पाणीपुरीचे. त्यामुळे आमची मम्मी पाणीपुरी खायला. मी आजारी असल्यापासून मला वाटत होतं पाणीपुरी खावी. मीही खाते आता. बाय. प्लेटमध्ये एकच पाणीपुरी राहिली जी की मी एवढ्या सगळ्या खाल्लेल्या नाही. मी एकच पाणीपुरी खाल्ली. बाकी सगळी पाणीपुरी माझी पप्पांनी खाऊन टाकली. मग आधी कशाला नाटक करायचं मम्मी नकोय म्हणून. मला द्या शपथ.
बघा हिचा खॉफ बघा. आम्ही जर आलो तर एकच गप प्लेट खाऊन जातो. मम्मी आमची 2-2, 3-3 खात्या आणि ह्यातलं तर सगळं माझ्या पप्पानीच खाल्लं. हे काय बरोबर नाही. बघा पप्पा ती माझीच प्लेट होती. हे षडयंत्र चालले ह्या सगळ्या लोकांचं. हा शपथ गरम आहे. ह्यांनाच आधी द्यायला लागते ह्या मॅडमना. देवाला भोग चढवल्यावर मग बाकीची प्रजा खात असते. मला समजलं असेल. मला खायला भेटणार आहे. माझी दुसरी प्लेट चालू आहे. चटोरे बनलेत सगळे चटोरे. चटोऱ्या झाल्या सगळ्या. काहीच नाही. कॉलेजमध्ये स्पर्धा लागायची कोण जास्त पाणीपुरी दगडापुरी पाहिजे का? नो. घाटकोपरच्या खाली पाणीपुरी स्पर्धा. हे की ग. हा काय सांगत होतीस तू? ऐकलं नाही आम्ही. कॉलेजमध्ये असताना स्पर्धा लागायची पाणीपुरी जास्त कोण खात आहे. हे बसू का मी? होय शपथ पडली ना मी. वाट लागेल माझी. बसतेच आता. मग सर्वात जास्त पाणीपुरी खाणाऱ्याला पाणीपुरी क्वीन असं घोषित केलं जायचं. आणि असं प्लेटमध्ये नाही पाणीपुरी. तो एक 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 देणार आणि आपण पटापट पटापट उचलायचे असे. आणि ह्याचे सगळ्याचे पैसे कोण द्यायचं? अजून काय घ्यायचं ना? गाईज आता मी खाते. बाय. गाईज बघा रात्रीच्या 10 वाजता तोंडाला पाणी सुटलं का? येस. सगळ्यांच्या पाहणाऱ्यांच्या. पाणीपुरी आयटमच असं आहे. चला गाईज 4 पाणीपुरी एकच दिले का त्यांनी तुला? 4 पाणीपुरी घेतले होते आणि एक पप्पानी खाल्लं. त्यातलं एकीनं खाल्लं. मी 2 खाणार ऑफकोर्स. इट्स मी बिकॉज त्यानं मला 2 दिले. 2 पण दिले. आम्ही तरच खाल्ले होते. त्याला कळायच्या आधी जाते मी बाहेर. सो गाईज कधी इच्छा झाली तर नेहल मामी एक लागेल. तुम्ही बघितलं पाणीपुरी खाल्लेली आहे आम्ही आणि खूप छान होती पाणीपुरी. मस्त होती. सगळ्या आम्ही चटोरे लोक जे आहोत. चटोरे पप्पा आमच्या पप्पांची सवय ना गाडी कधी पण चालवते. चटोरे लोक आहे आम्ही खाऊन आलो मस्त. मम्मीने आमच्या 2 प्लेट पाणीपुरी खाल्ली. 2 प्लेट. आणि आमच्या पप्पा म्हणत होते की नाही खाणार परत खाल्ली. सो यस पाणीपुरी खाल्ली आम्ही. मेडिकल मधून मला एक चॉकलेट घेऊन ये. पाणीपुरी खाल्लीच नव्हता. कॅडबरी घेऊन ये ना मला गोड खायला. आता नाही आणणार. पण जर मम्मीनं बोलली असते की सेलिब्रेशन पॅक कशाला? उद्या फरेरो रोशर घ्या. सो तेच सांगत होते मी तुम्हाला. काय कुठं होते मी? पाणीपुरी खाल्ली. त्या माघारी आम्ही घरी चाललोय. ऍक्च्युली मन तर आहे पप्पांना जाऊ दे ना लांब जरा. मन तर आहे आईस्क्रीम खायचं. बट इन लोगों के आगे हमें कुछ नहीं बोल सकती. जर मी एकटी असते किंवा माझ्यासोबत माझे फ्रेंड्स असते तर आम्ही खाल्लं असतं मस्त फ्युजनचं डार्क चॉकलेट आईस्क्रीम विथ डार्क चॉकलेट कोन. ओ माय गॉड. बट स्टील ठीक आहे. एकाच वेळी सगळ्या गोष्टी खायच्या नसतात. असू दे एवढं काय आता. जर हे ऐकून माझ्या मम्मीला माझ्यावर दया आली आणि मम्मीने जर पप्पांना कन्व्हिन्स केलं तर काय करावं? अजिबात असू दे गाईज. उद्या खाऊया आपण सांगलीमध्ये. उद्याचा पण ब्लॉग करणार आहे मी. उद्या रक्षाबंधन आहे आणि त्यामुळे तुम्हाला कळलं असेल ही खरेदी माझ्या ब्रदरसाठी आहे रक्षाबंधनची. आणि उद्या मी जर माझ्या पप्पांनी कॅडबरी आणली ना तर मी तुम्हाला दाखवते. मला नाही वाटत आणतील पण काय सांगता येत नाही. त्यांचं मूडवर असतं आणि आज मूड जरा चांगलाच आहे. सो आणू शकतात ते. आणि माझी बघ ऐकून तुम्ही पकला असणार आहे मला माहित आहे. सो मम्मीच्या ऐका आमच्या. तुझं काय म्हणणं आहे? कमेंट्स. मूड चांगला आहे त्याच्यावर.
का ग दुखतंय ना त्यांचं. हे गाणं बंद कर माझं कॉपीराईट येईल मला मम्मी. आणि आमची मम्मी मस्त पैकी साहेबिनी सारखी बसलेली आहे. हे विट्याचे स्ट्रीट्स खूप छान, रात्रीचे सगळं मोकळं मोकळं. लक्ष्मी बेकरी आणि ही आहे खाऊगल्ली जी की सध्या पूर्णपणे बंद आहे. इट्स नॉट मुंबई की 11-12 वाजेपर्यंत सुरू असेल. सो येस. आणि जर माझे पप्पा आले ना कॅडबरी घेऊन तर मी तुम्हाला दाखवते. ओके गाईज. आई शपथ, हळूच मम्मीला दिली कॅडबरी. सुपी होती सुपी. मागवलेली मी आणि तिला दिली घेऊन. तिला सरप्राईज झाला ग. हो. I don't need a man to give me a Cadbury. I have my father. असं दे. सो मी तुम्हाला दाखवलं जसं की पप्पांनी माझ्यासाठी कॅडबरी आणलेली आहे. काय पण म्हणजे रात्रीच्या 10 वाजता भाजी घ्यायच्या का विचारतात पप्पा. अवघड आहे आणि म्हणतायत की आम्ही भाजीच घेणार नाही तुम्ही गेल्यावर. अवघड. सो येस, दॅट्स फॉर द डे. ही आमची होती एक छोटीशी फॅमिली डेट. आम्ही तिघच, म्हणजे मला तर नाही आठवते आम्ही असं लास्ट टाइम कधी गेलतो असंच घराच्या बाहेर पडलेलो. येस, थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. बाय.